अकोला शहरातील संतोषी माता मंदिराजवळील महिला व बालकल्याण विभाग कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी येणाऱ्या महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। अकोला शहरातील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले 2 वॉटर कूलर सध्या बंद अवस्थेत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्यामुळे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची तक्रार समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कामांसाठी मोठ्या संख्येने महिला आपल्या लहान मुलांसह कार्यालयात येत आहेत। अनेक महिलांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचे चित्र आहे। एकीकडे कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पाण्याच्या कॅनची व्यवस्था करण्यात आलेली दिसून येत असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कार्यालयीन सबमर्सिबल बोअर बंद पडल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले। तसेच नागरिकांसाठी पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे। मात्र कार्यालयातील सुविधांच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। मी इथे पाणी पिण्यासाठी आलो होतो, तर इथे वॉटर कूलर वगैरे सुरू आहे, पण वॉटर कूलर मध्ये पाणी येत नाही, पाणीच नाही आहे त्याच्यामध्ये। बद्दल यांनी असं सुधारणा करायला पाहिजे। आता इथे एवढी मोठी पब्लिक येते, काही लोक येतात, इथे भरपूर गर्दी आहे, लेडीज लोकांची इथं फसवणूक वगैरे होत आहे। खाली काही लोक 300 रुपये द्या, हे द्या, हे करून देतो, ते करून देतो, आणि इथे येऊन राहत खेड्यापाड्याचे लोक इथं पाण्याची व्यवस्था तरी बघायला पाहिजे यांनी।